हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर सरफेस केमिस्ट्री, ॲडसॉर्प्शन अँड कोलाइड्स. लेक्चर नंबर आहे 15. लास्ट पिरियडला आपण होमोजिनियस कॅटॅलिसिस आणि हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस याविषयी माहिती बघितली होती आणि आपण सांगितलं होतं की हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस इज यूज्ड इन इंडस्ट्री. इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स हे आपल्याला प्रामुख्याने हेट्रोजिनियस कॅटॅलिसिसचे दिसून येतात. त्याच हेट्रोजिनियस कॅटॅलिसिसचा उपयोग हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये केला जातो, जे ॲटोमोबाईल्समध्ये वापरलं जातं. ॲटोमोबाईल्समध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वापरतात आणि कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस हा वापरला जात असतो. तो जो हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट आहे तो कोण असू शकतो, तर तो ट्रान्झिशन मेटल असतो. PT, PD, RH, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम किंवा मेटल ऑक्साइड्स, ट्रान्झिशन मेटल ऑक्साइड्स सुद्धा त्यामध्ये असू शकतात. V2O5, Cr2O3, CuO यासारखे हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये वापरतात, जे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर कशामध्ये वापरलं जातं, ॲटोमोबाईल्समध्ये. आता याचा फायदा काय ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे की व्हॉट इज द यूज ऑफ द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर इन ॲटोमोबाईल. आणि दुसरा मुद्दा आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे की ज्या ॲटोमोबाईल्समध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वापरलं जातं त्यामध्ये अनलिडेड पेट्रोल का वापरलं पाहिजे. म्हणजे असं पेट्रोल ज्यामध्ये लेड नाही, PB प्लंबम नाही, असंच पेट्रोल त्या ॲटोमोबाईल्समध्ये वापरा ज्यामध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर यूज केलेला आहे. त्याचं कारण काय आहे, अशा दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या आहेत. कोणत्या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की ॲटोमोबाईल्समध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर का वापरतात, एक, आणि ज्या ॲटोमोबाईल्समध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वापरलेला आहे त्यामध्ये अनलिडेड पेट्रोलचा उपयोगच का करायचा. या दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने लक्षामध्ये घ्यायच्या आहेत. आता बघा, आपण जे ॲटोमोबाईल्स वापरतो त्या ॲटोमोबाईल्समध्ये हायड्रोकार्बन फ्युएल असतं. आता ज्या वेळेला हे ॲटोमोबाईल वर्किंगमध्ये असतं त्यावेळेला ते इमिट करतं एअर पोल्युटंट, जे की टॉक्झिक आणि पॉयझनस असतात. मग आता त्यांनी तयार केले एअर पोल्युटंट. हे एअर पोल्युटंट कोणकोणते असतात, तर त्यामध्ये आपल्याला माहिती आहे ॲटोमोबाईल्समध्ये हायड्रोकार्बन फ्युएल आहे. जेव्हा हे वर्किंगमध्ये असतं त्यातलं काही हायड्रोकार्बन फ्युएल हे जळतच नाही, म्हणजे अनबर्न हायड्रोकार्बन हे सुद्धा एक एअर पोल्युटंट म्हणून काम करत असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे हायड्रोकार्बन फ्युएलचं कंबशन होतं ते कंबशन झालेलं हायड्रोकार्बन फ्युएल कार्बन मोनॉक्साईड तयार करतं. आणि कशामुळे, तर ड्यू टू इनकम्प्लीट कंबशन ऑफ द फ्युएल. हे जे फ्युएल आहे याचं जे इनकम्प्लीट कंबशन होतं त्यामुळे CO हा तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर NO हा सुद्धा त्या ठिकाणी तयार होतो. तर कशामुळे, तर ॲटोमोबाईल इंजिनच्या आतमध्ये जो ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन आणि ऑक्सिजन असतो त्यांच्यामध्ये ॲट अ हाय टेम्परेचर रिॲक्शन होते आणि N2+O2 गिव्स ट्वाइस ऑफ NO अशी रिॲक्शन त्या ॲटोमोबाईलच्या इंजिनमध्ये ॲट अ हाय टेम्परेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय झालं की ॲटोमोबाईलच्या वर्किंगच्या दरम्यान तीन गोष्टी आपल्याला एअर पोल्युटंट म्हणून तयार झाल्याचं दिसतं. एक अनबर्न हायड्रोकार्बन, दुसरं CO ड्यू टू इनकम्प्लीट कंबशन ऑफ द हायड्रोकार्बन फ्युएल, आणि NO ड्यू टू the reaction between atmospheric nitrogen and oxygen which is present in automobile engine at a high temperature. त्यामध्ये रिॲक्शन होते आणि NO तयार होतो. अनबर्न हायड्रोकार्बन, CO आणि NO हे तिघही टॉक्झिक पोल्युटंट्स आहे. हे जर का वातावरणामध्ये डायरेक्टली सोडल्या गेले तर मोठ्या प्रमाणावरती एअर पोल्युशन झाल्याचं दिसेल आणि प्रचंड त्रास हा आपल्याला झाल्याचं दिसून येईल. आणि म्हणून मग सायंटिस्टनी काय केलं की त्या ॲटोमोबाईल्समध्ये हे एअर पोल्युशन कमी व्हावं याच्याकरता कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वापरायला सुरुवात केली. हे जे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे हे म्हणजे हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट असतं. त्यामध्ये ट्रान्झिशन मेटल लाईक प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम किंवा ट्रान्झिशन
ट्रान्झिशन मेटल ऑक्साईड लाईक V2O5 Cr2O3 CuO यांचा उपयोग केलेला असतो। हे जे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर म्हणजे हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट म्हणजे ट्रान्झिशन मेटल किंवा ट्रान्झिशन मेटल ऑक्साईड यांचं काम काय आहे, तर हे काय करतात, या अनबर्न हायड्रोकार्बन आणि CO यांचं ऑक्सिडेशन घडवून आणतात आणि CO2 आणि H2O देतात, जो या अनबर्न हायड्रोकार्बन आणि CO पेक्षा लेस टॉक्सिक लेस पॉयझनस आहे। त्याचबरोबर या टॉक्सिक आणि पॉयझनस NOचं रिडक्शन करून पुन्हा रूपांतर N2 आणि O2 मध्ये करतात। म्हणजेच काय, तर हे जे टॉक्सिक पोल्युटंट्स आहेत, हे जे टॉक्सिक आणि पॉयझनस एअर पोल्युटंट्स आहेत यांचं कन्व्हर्शन नॉन टॉक्सिक गॅसेसमध्ये करण्याचं काम हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर करतं, ज्यामध्ये आपण हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट म्हणजेच ट्रान्झिशन मेटल किंवा ट्रान्झिशन मेटल ऑक्साईड वापरलेले आहेत। हे काम आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं। म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट इज द फंक्शन ऑफ द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर इन ऑटोमोबाईल। Catalytic converter converts the toxic and poisonous air pollutant into non-toxic gases and then they are liberated into atmosphere. This decreases the air pollution to large extent. बरोबर आहे, तर दिस इज द फंक्शन ऑफ द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर। आता प्रश्न हा निर्माण होतो की ज्या ऑटोमोबाईलमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वापरतात त्यामध्ये अनलिडेड पेट्रोलच का वापरायचं, लिडेड पेट्रोल का नाही वापरायचं, म्हणजे असं पेट्रोल का वापरायचं नाही ज्यामध्ये लेड PB प्लंबम आहे, तर कारण लक्ष द्या। आत्ताच आपण सांगितलं कॅटॅलिटिक कन्व्हर्टर म्हणजे हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट आहे, तो म्हणजे ट्रान्झिशन मेटल किंवा ट्रान्झिशन मेटल ऑक्साईड आहे। आता जर का त्यामध्ये यांच्या संपर्कामध्ये लेड आला तर लेड हा कॅटॅलिटिक पॉयझन म्हणून काम करतो आणि यांचं फंक्शनच कमी करून टाकतो, यांची ॲक्टिव्हिटी कमी करतो। मग मला सांगा, जर का लेड यांच्या संपर्कात आला तर तो यांची ॲक्टिव्हिटी म्हणजेच हेट्रोजिनियस कॅटॅलिस्टची म्हणजेच कॅटॅलिटिक कन्व्हर्टरची ॲक्टिव्हिटीज कमी करून टाकतो। त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होईल की टॉक्सिक आणि पॉयझनस गॅसेस नॉन टॉक्सिक गॅसेसमध्ये व्यवस्थित कन्व्हर्ट होणार नाही आणि हे टॉक्सिक गॅसेस हवेमध्ये सोडल्या जातील आणि एअर पोल्युशन होईल। म्हणजेच काय की हा जो लेड आहे हा डेंजरस आहे, हा कॅटॅलिटिक पॉयझन आहे, हा या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरला व्यवस्थित काम करू देत नाही। म्हणजेच कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या म्हणजेच हेट्रोजिनियस कॅटॅलिस्टच्या म्हणजेच ट्रान्झिशन मेटल आणि ट्रान्झिशन मेटल ऑक्साईडच्या संपर्कात कोणाला येऊ द्यायचं नाही, लेडला येऊ द्यायचं नाही, कारण लेड त्यांच्यासाठी कॅटॅलिटिक पॉयझन आहे, त्यांची ॲक्टिव्हिटी कमी करणारा तो पदार्थ आहे। आणि म्हणून असं पेट्रोल वापरा की ज्या पेट्रोलमध्ये काय नाही, लेड नाही। जर का तुम्ही असं पेट्रोल वापरलं ज्यामध्ये लेड आहे तर ते पेट्रोलमधलं लेड यांच्या बाबतीत कॅटॅलिटिक पॉयझन म्हणून काम करेल, या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरला व्यवस्थित काम करू देणार नाही आणि टॉक्सिक गॅसेस हे नॉन टॉक्सिक गॅसेसमध्ये कन्व्हर्ट होणार नाही, उलट हे टॉक्सिक गॅसेस तसेच्या तसेच वातावरणामध्ये जातील आणि मोठ्या प्रमाणावर एअर पोल्युशन झाल्याचं दिसून येईल। आणि म्हणून आपण प्रत्येकाने दोन गोष्टी पाळल्या पाहिजेत, एक असंच ऑटोमोबाईल वापरा ज्यामध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे, आणि असं ऑटोमोबाईल जेव्हा आपण वापरतो ज्यात कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे तेव्हा त्यामध्ये असं फ्युएल असं पेट्रोल वापरा की ज्यामध्ये कोण नाही, लेड नाही। आणि म्हणून आता बरेचसे पेट्रोल पंप तुम्हाला दिसतील की ज्यामध्ये असं स्पेशली मेन्शन केलेलं असतं की अनलिडेड पेट्रोल, आणि अनलिडेड पेट्रोल हे जर का आपण अशा ऑटोमोबाईल्समध्ये वापरलं ज्यात कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे तर एअर पोल्युशनवरती आपण मोठ्या प्रमाणावरती कंट्रोल करू शकतो। अँड दॅट्स वाय द इम्पॉर्टंट हेडिंग इज दॅट ऑटोमोबाईल्स मस्ट कंटेन कॅटॅलिटिक converter and these automobiles must be functioned by the unleaded petrol। समजते कन्सेप्ट ही? आता आपल्याला कॅटॅलिस्ट आणि रिॲक्शन इंटरमिजिएट कसे ओळखायचे हे लक्षामध्ये घ्यायचं आहे। या बाबतीमध्ये आपल्याला एक क्वेश्चन दिलेला असतो, उदाहरणार्थ डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरोक्साइड टेक्स प्लेस ॲज बिलो, आणि या दोन स्टेप्स तुम्हाला दिलेल्या असतात।
स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2. आणि तुम्हाला 3 प्रश्न ते विचारतात. 1 ओव्हरऑल रिॲक्शन लिहा, 2 कॅटॅलिस्ट लिहा, 3 रिॲक्शन इंटरमिजिएट लिहा. पहिले आपण ओव्हरऑल रिॲक्शन कशी लिहायची ते बघू. या दोघांची ॲडिशन म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन आहे. H2O2 plus H2O2 gives twice of H2O2. I मायनस, इकडे I मायनस आहे तो तर कॅन्सल होऊन जाईल. IO मायनस तो सुद्धा कॅन्सल होईल, म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये दिसणार नाही. ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये ना I मायनस दिसणार ना IO मायनस दिसणार. इकडे H2O प्लस H2O gives twice of H2O आणि O2, म्हणजे या दोघांची ॲडिशन केली, दोन्हीकडे जे कॉमन आहेत ते कॅन्सल केले, आपल्याला मिळाली ओव्हरऑल रिॲक्शन. आता या रिॲक्शनकडे जर का तुम्ही व्यवस्थित बघितलं तर I मायनस इज युज्ड इन फर्स्ट स्टेप अँड रिजनरेटेड इन द लास्ट स्टेप. म्हणजे हा कॅटलिस्ट आहे, कारण कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स विच इज युज्ड इन फर्स्ट स्टेप, carry out the reaction and regenerated at the end of the reaction. The I minus take part in the chemical reaction, carry the reaction, convert this reactant into product and regenerated at the end of the reaction. That's why I minus is catalyst here. Now about IO minus. It is the species which is generated in one step and immediately used in subsequent next step. ही अशी स्पेसीज आहे जी एका स्टेपमध्ये तयार होते आणि त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये लगेच ती वापरल्या जाते. अशाला म्हटलं जातं रिॲक्शन इंटरमिजिएट. तर या ठिकाणी ही आहे ओव्हरऑल रिॲक्शन. I मायनस आहे कॅटलिस्ट जो युज्ड इन फर्स्ट स्टेप आणि रिजनरेटेड इन नेक्स्ट स्टेप किंवा लास्ट स्टेप आहे, त्याला आपण कॅटलिस्ट म्हणू. IO मायनस हा रिॲक्शन इंटरमिजिएट आहे बिकॉज इट इज जनरेटेड इन द फर्स्ट स्टेप अँड रियूज इन द नेक्स्ट स्टेप. या बाबतीत एक गोष्ट लक्ष द्या, कॅटलिस्ट असो का रिॲक्शन इंटरमिजिएट असो, दे डज नॉट अपीयर्स इन द ओव्हरऑल रिॲक्शन. ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये ते दिसणार नाहीत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अजून एक एक्झाम्पल आपण बघू आणि ते एक्झाम्पल हे, तुम्हाला 2 रिॲक्शन्स दिलेले आहेत आणि म्हणतात की लिहा ओव्हरऑल रिॲक्शन, रिॲक्शन इंटरमिजिएट आणि कॅटलिस्ट. मग एक काम करू, आपण पहिले या दोघांची बेरीज करू आणि दोन्हीकडे जे कॉमन आहे ते कॅन्सल करू. कोण कोण कॅन्सल होईल बघा, CL कॅन्सल होईल, CLO कॅन्सल होईल. मग राहिलं काय, O3 प्लस O गिव्स O2 प्लस O2 म्हणजेच ट्वाइस ऑफ O2. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन आहे O3 प्लस O गिव्स ट्वाइस ऑफ O2. दिस इज ओव्हरऑल रिॲक्शन. आता हा जो Cl आहे हा पहिल्या स्टेपमध्ये वापरला गेला आणि शेवटच्या स्टेपमध्ये रिजनरेट झाला, म्हणजेच क्लोरीन हा कॅटलिस्ट असला पाहिजे आणि इट डज नॉट अपीयर्स इन द ओव्हरऑल रिॲक्शन. बरं, हा जो ClO आहे हा एका स्टेपमध्ये तयार होतो आणि पुढच्या स्टेपमध्ये लगेच वापरला जातो, म्हणजे तो रिॲक्शन इंटरमिजिएट असला पाहिजे. आणि कॅटलिस्ट आणि रिॲक्शन इंटरमिजिएट दोघेही तुम्हाला ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये काही आढळून येत नाहीत. समजते कन्सेप्ट? कशी ओव्हरऑल रिॲक्शन लिहायची, कसा कॅटलिस्ट शोधायचा, कसा रिॲक्शन इंटरमिजिएट शोधायचा, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं आहे. इथे तुम्हाला थेरी पेपरमध्ये पण एक क्वेश्चन येतो, MCQ मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सांगा विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट, सांगा विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट्स ॲज अ रिॲक्शन इंटरमिजिएट. समजते कन्सेप्ट? आता एक होमवर्क तुम्हाला आपण देणार आहोत, जे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर टाईप करून टाकायचं आहे. ते आहे बघा, रिॲक्शन आहे ट्वाइस ऑफ SO2 प्लस ट्वाइस ऑफ NO2 गिव्स ट्वाइस ऑफ SO3 प्लस ट्वाइस ऑफ NO. आणि सेकंड स्टेप आहे ट्वाइस ऑफ NO प्लस O2 गिव्स ट्वाइस ऑफ NO2. या 2 रिॲक्शन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला लिहायची आहे ओव्हरऑल रिॲक्शन आणि या दरम्यान कॅटलिस्ट म्हणून कोण काम करत आहे आणि रिॲक्शन इंटरमिजिएट म्हणून कोण काम करत आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. हे लगेच लिहायचं आहे आणि लगेच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे? नाव अबाउट द कन्सेप्ट ऑफ प्रमोटर. प्रमोटर म्हणजे काय, प्रमोटरचं रिॲक्शनमध्ये काय काम असतं ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. Let us consider the example of preparation of ammonia by using nitrogen and hydrogen.
नायट्रोजन व्हेन रिॲक्ट्स विथ अ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट लाईक अ आयर्न वी गेट अमोनिया. ज्या वेळेला आपण आयर्नला एफीला कॅटलिस्ट म्हणून वापरतो तेव्हा नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये वेगाने रिॲक्शन होते आणि आपल्याला लवकर प्रॉडक्ट म्हणजे लवकर अमोनिया मिळाल्याचं दिसून येतं. तरी पण ही रिॲक्शन अजून फास्ट व्हावी याच्याकरता सायंटिस्ट प्रयत्न करत होते आणि त्यांनी मग एक सबस्टन्स अजून त्या रिॲक्शनमध्ये वापरला, तो म्हणजे Al2O3. हा Al2O3 असा सबस्टन्स आहे की याच्याकडे कुठलीही कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी नाही, पण हा जेव्हा कॅटॅलिस्टमध्ये ॲड केला जातो तेव्हा तो त्या कॅटॅलिस्टची मात्र कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतो. म्हणजे स्वतः Al2O3 या रिॲक्टंट सोबत काहीच इंटरफेअर करत नाही, पण हा Al2O3 या कॅटॅलिस्टची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी वाढवण्याचं काम करतो, कॅटॅलिस्टला प्रमोट करण्याचं काम करतो, कॅटॅलिस्टला अजून प्रेरित करण्याचं काम करतो, अजून इनिशिएट करण्याचं काम करतो. असा जो सबस्टन्स आहे जो कॅटॅलिस्टची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी वाढवतो आणि त्यामुळे अल्टिमेटली रेट ऑफ द रिॲक्शन वाढते, त्या सबस्टन्सला म्हटलं जातं प्रमोटर. What is promoter? Promoter is a substance which has little or no catalytic activity. प्रमोटर म्हणजे असा सबस्टन्स की ज्याला स्वतःला कदाचित कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी नसेलही किंवा थोडीशी असेल, बट which on addition to catalyst significantly increases its activity. पण तो जेव्हा कॅटॅलिस्टमध्ये ॲड केला जातो तो कॅटॅलिस्टची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी मात्र वाढवण्याचं काम करतो, म्हणजेच अल्टिमेटली रेट ऑफ द रिॲक्शन वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. असा जो सबस्टन्स आहे जो कॅटॅलिस्टची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी वाढवतो त्याला म्हटलं जातं प्रमोटर. आता कसे हे ॲक्टिव्हिटी वाढवतात हे सायंटिस्टच्या लक्षामध्ये आलेलं आहे. त्यांना असं लक्षात आलं की हा जो प्रमोटर आहे हा या कॅटॅलिस्टचा सरफेस एरिया वाढवण्याचं काम करतो, त्याचबरोबर हा त्या कॅटॅलिस्टच्या सरफेसवरती असे काही रिजन्स तयार करतो ज्यांची ॲक्टिव्हिटी इतर सरफेसपेक्षा जास्त असेल आणि त्यामुळे साहजिकच त्या कॅटॅलिस्टची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी वाढेल आणि रेट ऑफ द रिॲक्शन वाढल्याचं दिसून येईल. प्रमोटर दोन गोष्टी करणार आहे. प्रमोटर चेंजेस द स्ट्रक्चर ऑफ द कॅटॅलिस्ट इन सच अ वे दॅट द सरफेस एरिया ऑफ कॅटॅलिस्ट इन्क्रीजेस. हा प्रमोटर या कॅटॅलिस्टचा स्ट्रक्चर असं काही बदलवतो की ज्यामुळे त्या कॅटॅलिस्टचा सरफेस एरिया वाढतो अँड ॲज द सरफेस एरिया इन्क्रीजेस द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस बिकॉज द सरफेस एरिया ऑफ द कॅटॅलिस्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ द रिॲक्शन. पुढे अजून एक मुद्दा आहे की प्रमोटर क्रिएट्स सर्टन रिजन ऑन द सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट दॅट हॅज ग्रेटर केमिकल ॲक्टिव्हिटी ॲज कम्पेअर टू द रिमेनिंग सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट. तो असे काही रिजन्स कॅटॅलिस्टच्या सरफेसवर तयार करतो की जिथे केमिकल ॲक्टिव्हिटी जास्त असेल आणि त्यामुळे कॅटॅलिस्ट तिथे वेगाने काम करेल आणि लवकर रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये करणार. मग या ठिकाणी Fe हा कॅटॅलिस्ट आहे तर Al2O3 हा प्रमोटर आहे. प्रमोटर आणि कॅटॅलिटिक पॉयझन एक्झॅक्टली विरुद्ध आहे. कॅटॅलिटिक पॉयझन कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी कमी करण्याचं काम करतात आणि प्रमोटर कॅटॅलिस्टची ॲक्टिव्हिटी वाढवण्याचं काम करतात. समजते ना मुद्दा हा. तर प्रमोटर विषयी काय सांगितलं आपण, हा असा सबस्टन्स आहे जो कॅटॅलिस्टची कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतो आणि त्यासाठी तो त्या कॅटॅलिस्टचं स्ट्रक्चर असं काही बदलवतो की त्याचा सरफेस एरिया वाढेल. त्याचबरोबर कॅटॅलिस्टच्या सरफेसवर तो असे काही रिजन्स तयार करतो हॅव्हिंग ग्रेटर केमिकल ॲक्टिव्हिटी. दिस इज अबाउट द प्रमोटर. आता पुढे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटीची कन्सेप्ट. काय कन्सेप्ट आहे कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटीची? तर कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर एखादा कॅटॅलिस्ट जो आहे हा त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की तो त्या रिॲक्शनला असं काही कॅटॅलाइज करतो की त्याच्या माध्यमातून विशिष्ट प्रॉडक्ट तयार होतील. रिॲक्टंट जरी सारखे असले तरी कॅटॅलिस्ट बदलल्यानंतर प्रॉडक्ट बदलल्याचं दिसून येतं, त्याला म्हटलं जातं कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटी.
Same reactant on reaction in presence of different catalyst gives different product. This is because of the selection of catalyst. That's why catalytic selectivity is also important. बघा, या दोन रिॲक्शन्स मध्ये रिॲक्टंट सेम आहे, इथिलीन आणि ऑक्सिजन, पण प्रॉडक्ट डिफरंट आहे. इथे ॲसिटल्डिहाइड आहे आणि इथे इथिलीन ऑक्साईड आहे. का बरं झालं असं? तर पहिल्या रिॲक्शनमध्ये इथिलीन व्हेन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम Al2O3 वी गेट ॲसिटल्डिहाइड. But same ethylene when reacts with oxygen in presence of AgAl2O3 we get ethylene oxide. म्हणजे although the reactants are same, we get different product due to use of different catalyst. This is catalytic selectivity. दुसरी रिॲक्शन बघा, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन हे रिॲक्टंट आहे, पण हे दोन रिॲक्टंट जेव्हा CuZNOच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट होतात ते तुम्हाला मिथिल अल्कोहोल देतात आणि तेच कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन NiAl2O3च्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट होतात तेव्हा तुम्हाला ते मिथेन आणि वॉटर देतात. म्हणजे although the reactants are same, we get different product due to use of different catalyst. This is catalytic selectivity. तिसऱ्यामध्ये इथिल अल्कोहोलला जर का आपण त्या ठिकाणी हॉट Al2O3च्या प्रेझेन्समध्ये घेतलं तर तो तुम्हाला इथिलीन आणि वॉटर देतो, आणि तोच इथिल अल्कोहोल हॉट कॉपरच्या प्रेझेन्समध्ये जर का घेतला तर तो तुम्हाला ॲसिटल्डिहाइड आणि हायड्रोजन देतो. म्हणजे although the reactant is same, we get different product due to use of different catalyst. This is catalytic selectivity. Particular catalyst can catalyze the reaction in order to produce the particular product of the reaction. This is catalytic selectivity. म्हणजे although the reactants are same, we get different product due to use of different catalyst. त्यामुळे कोणता कॅटलिस्ट वापरतोय यावरती सुद्धा प्रॉडक्ट डिपेंड असणार आहे. जर का PdAl2O3 वापरला तर या रिॲक्शन मध्ये ॲसिटल्डिहाइड मिळाला, आणि जर का AgAl2O3 घेतला तर तेच रिॲक्टंट तुम्हाला इथिलीन ऑक्साईड देतात. दिस इज अबाउट द कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटी. समजते कन्सेप्ट? थँक्यू.